नमस्कार फ्रेंड, मी विद्या मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत गडिंग्लज तालुक्यातील भडगाव या गावातील सालाबतप्रमाणे होणारी गुड्डाई देवीची यात्रा. तर आज आहे गुड्डाई देवीचा कट. तर प्रथम त्याला देवीला पाण्याने आंघोळ घातली जाते. तर त्यासाठी हे गरम पाणी आहे, वाफ निघते बघा, समोर करून घेतलेलं आहे. ते आता नेऊन देवीला आंघोळ घालायची गरम पाणी घेऊन जाऊन. तर त्याची तयारी चालू आहे आता. तर हळदी कुंकू लावून याला असं झाकून नेलं जातं. गुड्डा देवीची यात्रा आहे आज. तरी इथे बरेचसेच भाविक देवीला आंघोळ घालण्यासाठी गुड्डाई देवीच्या मंदिराच्या वरती आलेले आहेत, पाण्याने भरलेले कलश घेऊन. सांग. तर इथं ही माझी भाची आहे. तर ती मातीपासून असं गुळवळा बनवली जाते आणि ती देवाऱ्यावर ठेवली जाते गुड्डाई देवीच्या यात्रेच्या दिवशी. तर प्रथम त्याला पाण्याची आंघोळ घातली जाते देवीला. त्यानंतर ही गुड्डाईच्या यात्रे दिवशी ही गुळवा बनवली जाते मातीपासून आणि ती देवाऱ्यावर पूजली जाते. आता बघा ती तयार करते कशी. असं करायचं काय हे. टिटव्या बघा इथे कशा ओरडतायत. असं पाणी लावून प्लेन करून घ्यायचं. दाखव इकडं. काठी लावून घ्यायची मध्ये. डोळे परत. तर ही आजूबाजूच्या परिसरातील फुलं बागेतली घेतलेली आहेत गुळवाला सजवण्यासाठी. गुळवाला फुलांचं हे करून घालत आहे, सजवत आहे. रॉकी कसा लक्ष देऊन बघतोय दीदी काय करते है ना. इथे अशा प्रकारची ही गुळवाची हे झालेलं आहे मूर्ती बनवून. हळदी कुंकू, साखर, अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य असं दाखवायचा तिला आणि मग घरी नेऊन देवाऱ्यावर पूजायचे. हो, आज गुड्डाई देवीचा. होय, ह्या आहेत आमच्या जाऊबाई नंदूबाईंच्या, कल्पनाताई. आणि दादा कुणीकडे गेले. हा त्यांचा मुलगा टिप्पू. तर गुळवा आता घरात घेत आहेत. तर त्याला नैवेद्य असा ओवाळून टाकायचा आणि मग घ्यायचा आतमध्ये. तर इकडे स्वयंपाक झालेला आहे. तर पुरणपोळी, कटाची आमटी, भात, कढी, बटाट्याची भाजी वगैरे अशी बनवली जाते. हे असं वाजत वगैरे येतं, धनगर येतं आणि त्यांना ओवाळलं जातं, पाणी वगैरे घातलं जातं. भंडारा वगैरे लावला जातो.
सण येतो जत्रा का तो आईला बघणार आहे थांबा. तू पण जा. गेलं ते. करा करा. आजींचा फोटो काढते. होय. तुमच्या गावची यात्रा दाखवायची आहे ना ते ना. नको. तर आता आम्ही चाललेलो आहोत गुड्डाई देवीच्या मंदिराकडे. गुड्डाई देवीची तर ते आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शिंदे कॉलेज. तर हा आहे रोड गुड्डाई देवीकडे जाणारा. तर अगदी निसर्गरम्य अशा ठिकाणी गुड्डाई देवीचं उंचावर असं मंदिर वसलेलं आहे. तर हे आलेलं आहे गुड्डाई देवीचं मंदिर. तर भरपूर असे भाविक आलेले आहेत. पटकन आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत गुड्डाई देवीच्या मंदिराच्या इथे. इकडे बघू शकता कसा छान असा परिसर आहे. हवाही खूप सुंदर आहे इकडे. पूर्ण असा निसर्गरम्य असा परिसर आहे इथे. देवीच्या ओठीचं साहित्य वगैरे आहे, प्रसाद वगैरे.
तर असा एंट्रन्स आहे. इथून अशा ह्या पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी. सगळी नारळ वगैरे पोती वगैरे असे सगळं साहित्य आहे. हा आहे बुड्डाई देवीचं एंट्रन्स. लवकर ना आता आलो आजूबाजूला झाडं पण बघा किती खूप छान अशी झाडं आहेत. सुंदर असा परिसर आहे. मम्मी आली नाही यायला लागली. हां तिकडं खाली गाड्या वगैरे काही पार्किंग करतात. लहान मुलं किंवा ज्यांना चालायला जमत नाही, वयस्कर लोक वगैरे आहेत ते, आणि मग येतात. तर ही पालखी आहे बघा, आणि पालखीच्या पाठीमागून असं दुर्ड्या वगैरे घेऊन हे करतात. एक मिनिट हा, देवीचं हे दाखवते. तर ह्या गुड्डाई देवीचं हे आहे बघा पालखी. सगळ्यांनी दर्शन घ्या छान. येऊ दे. हे देवीला दुर्डी वगैरे असे घेऊन हे करतात. सगळं त्याच्यामध्ये असतं, ओटीचं साहित्य, जेवण, नैवेद्य वगैरे सगळं. तर गावातली सगळी लोक अशी आलेली असतात. तर ही यात्रा वर्षातून एकदा असते. प्रदक्षिणा घालतात. किती प्रदक्षिणा घालताय? 5 प्रदक्षिणा. हा हा. तर पालखी घेऊन अशा 5 प्रदक्षिणा घालतात.